विधानसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर पुण्यात महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांची बैठक पार पडली। इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर करून ईव्हीएम हॅक केल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे। सविस्तर पाहूयात। ईव्हीएम मध्ये 15 ते 25% मतं सेट करण्यात आली। हा विजय भाजपचा नाही तर ईव्हीएमचा। महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांचा आरोप। पुण्यात सर्व पराभूत उमेदवारांची बैठक पार पडली। या बैठकीला कायदेतज्ञ असीम सरोदे यांच्यासह काही तज्ञही उपस्थित होते। बैठकीत ईव्हीएम मध्ये फेरफार केल्याचा आरोप पराभूत उमेदवारांनी केलाय। याबाबत लवकरच जनआंदोलन केलं जाणार अशी भूमिका जाहीर करण्यात आली। महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेने रस्त्यावर येण्याची गरज आहे। आताच्या केंद्र सरकारला, आताच्या केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाला आता या ठिकाणी झोपेतून उठवण्याची गरज आहे की बाबांनो जागे व्हा। विधानसभेच्या निकालाबाबत आता अनेक नेत्यांकडून गंभीर आरोप करण्यात येत आहेत। विरोधी पक्षाच्या माध्यमातून ईव्हीएमच्या विरुद्ध जनआंदोलन उभारणार असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय। सभी विरोधी पार्टियों को विश्वास में लेके एक जनआंदोलन खड़ा करने पड़ेगा। जैसे शेतकरी काश्तकारों का हुआ था दिल्ली में, वैसा एक आंदोलन खड़ा करना पड़ेगा और उसकी मानसिक तैयारी हमारी हो चुकी। विधानसभेत झालेल्या दारुण पराभवाचं खापर महाविकास आघाडी ईव्हीएमवर फोडते। लोकशाहीमधील या निवडणुका सक्षम आणि पारदर्शक होण्यासाठी ईव्हीएम या सक्षम करायला हव्यात असा सूर पाहायला मिळतोय। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।